पाहू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि किती टेस्टी अशी ही भाजी दिसत आहे आणि झटपट तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे व कढई गरम झाली की यामध्ये तेल घालून घ्यायचे. साधारण 3-4 चमचे तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरे व मोहरी घालून घ्यायची आहे. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये मिरची पावडर व थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे ती घालून घ्यायची. मिरची पावडर मी 2 चमचे घेतलेले आहे. याऐवजी तुम्ही घरचा मसालाही वापरू शकता. एक अर्धा चमचा मी यामध्ये अर्धा चमचा थोडीशी हळद कमी घालून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. ते थोडंसं तेलात परतून घ्यायचे. ते परतून झालं की या मसाला छान परतला की यामध्ये ग्रेव्ही घालून घ्यायची. ही ग्रेव्ही कशी बनवायची हे मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केलेलं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ही ग्रेव्ही आता छान परतून घ्यायची आपल्याला. काश्मीरी मिरची पावडर नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल व मिरची पावडरऐवजी तुम्ही घरचा मसाला जरी घातला जो तुम्ही रोजच्या भाजीला वापरता तरीही चालेल. साधारण 2 मिनिटे आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. ही ग्रेव्ही कशी बनवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. खूप उपयुक्त अशी ग्रेव्ही आहे. या ग्रेव्हीमुळे तुम्ही कोणत्याही भाज्या अगदी पटपट बनवू शकता. त्यामुळे ही ग्रेव्ही तुम्ही बनवून ठेवा आणि आठवडाभर तर तुम्ही आरामात ही ग्रेव्ही बनवून ठेवून वापरू शकता. आपला मसाला परतून झालेला आहे. इथे अशा प्रकारे मी वाटाणा आणि एक बटाटा घेतलेला आहे. बटाट्याचे साल काढून असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत व इथे वाटाणा घेतलेला आहे. साधारण अर्धा वाटी वाटाणा व एक बटाटा असं प्रमाण घेतलेलं आहे. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण हे सर्व आपल्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे व परतून घ्यायचे. खूप टेस्टी भाजी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी ग्रेव्हीमध्ये वाटाणा व बटाटा परतून घेतलेला आहे. आता इथे 1 ग्लास पाणी घालून घेत आहे. भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट करू शकता. तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता. इथे मी थोडंसं पाणी आणखीन घालून घेत आहे. आता आपण ही भाजी झाकण ठेवून शिजवून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्येही भाजी करू शकता. साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भाजी शिजली जाईल. आता आपण याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. इथे आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. बटाटा पूर्णपणे शिजलाय. थोडासा वाटाणा कच्चा आहे. आता आपण याला झाकण न ठेवताच 4 ते 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. यामुळे आपल्या भाजीला रंगही येईल व आपला वाटाणाही शिजला जाईल. मी इथे थोडीशी कोथिंबीरही ॲड करत आहे. भाजी शिजत असताना कोथिंबीर ॲड केली की त्याचा छान फ्लेवर भाजीला येतो. त्यामुळे मी ते ॲड केलेली आहे. इथे आपली भाजी शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण गॅस बंद करून घेऊया व आपली भाजी सर्व करून घेऊया. इथे आपली भाजी आता आपण सर्व करून घेऊया. पाहू शकता किती छान झालेली आहे भाजी. कलरही खूप छान आलेला आहे. ग्रेव्ही तुम्ही बनवून ठेवलेली असेल तर साधारण 15 ते 20 मिनिटात ही भाजी तयार होऊन जाईल आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटात ग्रेव्हीही बनवून होते. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तयार आहे आपली वाटाणा बटाट्याची भाजी. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.